तस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आजच्या आपल्या नवविधा भक्ती यावर आपण जो दुसरा सत्र आज आयोजित केलाय त्यामध्ये सर्वांचं खूप स्वागत। आज आपण कीर्तनम या विषयावर बोलणार आहोत। जो श्रवणम छान करेल, जो त्याच्यामध्ये काल चर्चा केल्याप्रमाणे थोडं मनन करेल आणि त्याच्यानंतर निधिध्यासितव्यम करेल, त्याच्या जीवनामध्ये नक्कीच त्याला एक अनुभव येईल की हे किती छान आहे। आणि कुठल्याही गोष्टीचा छान अनुभव आला तर एक नैसर्गिक गोष्ट होते की आपल्याला तो अनुभव इतरांसोबत शेअर करावा असं वाटतं। मलाही खूप आजार होता, त्या आजाराला मला औषध दिलं, ते औषध खूप मला कामी आलं, तर आपण सगळ्यांना सांगतो हे औषध खूप कामी आहे। तसं म्हणून श्रवणम नंतर पुढची जी गोष्ट आहे ती आहे कीर्तनम। खूप महत्वाचं आहे की कीर्तन का करावं। तर इंग्लिशमध्ये आपण जे बोलतो त्याला शब्दाला म्हणतात वर्ड, WORD। आणि त्याच इंग्रजी भाषेमध्ये अजून एक शब्द आहे स्वोर्ड, तलवार। तर इंग्रजीत असं म्हणतात की वर्ड आणि स्वोर्ड यामध्ये फक्त एका अक्षराचं अंतर आहे, पण दोघेही कापतात। शब्द जेव्हा कापतात तेव्हा खूप खोल कापतात। तलवार जेव्हा कापते तेव्हा फक्त त्वचा कापते। तलवार जेव्हा कापते तेव्हा त्या जखमा कदाचित 2 आठवडे, 3 आठवडे, 2 महिने राहतील। पण जेव्हा शब्द कापतात तेव्हा ते त्वचेला नाही कापत। शब्द जेव्हा कापतात तेव्हा ते हृदयाला कापतात। आणि त्याची जी जखम असते ती कधी कधी वर्षानुवर्ष राहू शकते। तर म्हणून म्हणतात, जर तलवारीला आपण नेहमी एका मयानामध्ये ठेवतो ना, तलवारीला सांभाळून ठेवतो आपण आणि लहान मुलांपासून दूर ठेवतो ती तलवार, का अरे ती तलवार धोक्याची आहे, तर तलवारीला किती सांभाळून ठेवतो आपण। जर तलवारीला आपण सांभाळून ठेवतो तर आपल्या जिभेला आपण किती सांभाळून वापरायला पाहिजे। म्हणून रूप गोस्वामी उपदेशामृताच्या पहिल्याच श्लोकामध्ये म्हणतात, वाचो वेगम। सगळ्यात पहिली गोष्ट जी महत्वाची आहे, जी कंट्रोल करायची आहे, ती आहे वाचा शक्ती। आपण काय बोलतोय त्याला महत्व आहे। द्रोण आणि द्रुपद यांचं एक उदाहरण येतं। लहानपणी गुरुकुलामध्ये हे मित्र होते आणि नंतर द्रोण यांच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी नसताना त्यांच्या पत्नीने त्यांना विनंती केली, तुमच्या मित्राला जाऊन तुम्ही भेटा। तर द्रुपद महाराजांकडे जेव्हा गेले, द्रुपद महाराजांनी ऍक्च्युली त्यांना ओळखलं, पण द्रुपद महाराजांना त्यांचे वस्त्र, त्यांची परिस्थिती बघून सगळ्यांसमोर हे स्वीकारायचं नव्हतं की हा माझा मित्र आहे म्हणून। त्यांनी म्हणाले, कोण आहे तू, मी नाही ओळखत तुला। बेसिकली अपमान केला त्यांचा। तर त्या अपमानित अवस्थेमध्ये द्रोणाचार्य तिथून निघून गेले, त्यांना खूप वाईट वाटलं। आणि नंतर त्यांनी त्या द्रुपद महाराजांना त्यांचं ते वैर काय संपलं नाही। तर जेव्हा पांडव आणि कौरव हे गुरुकुलातून पासआउट होत होते तेव्हा गुरुदक्षिणा काय मागितली त्यांनी। द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा मागितली, द्रुपद महाराजांना माझ्या समोर घेऊन या म्हणून। आणि अर्जुन मग द्रुपद महाराजांना घेऊन आले। तर बेसिकली ती वैराची भावना वर्षानुवर्ष टिकली। कोणी म्हणेल, अहो शब्द वापरून जर इतका त्रास होणार असेल तर मग आपण शांत बसूया ना, शांतच बसायचं। जर शांत बसल्याने जर काही चांगलं घडलं असतं तर तेही केलं असतं। दशरथ महाराज रामचंद्रांसमोर शांत बसले आणि म्हणून कैकेयीने त्यांचे शब्द बोलायचा प्रयत्न केला आणि नंतर भरपूर काय काय अनर्थ घडले। उत्तानपाद महाराजांच्या कुशीमध्ये ध्रुव बसला होता, त्यांच्या सावत्र आईने पुन्हा एकदा भरपूर काय काय बोलले आणि त्यांचे वडील काही बोलले नाही। तर ते ध्रुव महाराजांना खूप वाईट वाटले। तर एकीकडे आपली वाचा शक्ती आहे आणि प्रत्येकाला एक्सप्रेस करावंसं वाटतं, व्यक्त करावंसं वाटतं। पण जर ती कला आपण नीट शिकलो नाही तर आपण लोकांना केवळ घाव देतो, लोकांना केवळ आपण रक्तबंबाळ करतो। आणि जर कोणी म्हणलं की ठीक आहे मला कला येत नाही,
मला नीट बोलता येत नाही, मग मी नेहमी सगळ्यांना रक्तबंबाळ करत असतो, तर मी शांत बसतो. तर शांत बसून पण समस्या सुटतात असं नाही, शांत बसून कधी कधी समस्या वाढतात. कारण कोणी जर प्रश्न विचारला असेल तर त्याचं उत्तर द्यायला पाहिजे की काय आहे, शांत नाही बसायला पाहिजे. मग या दोन्ही विषमतेवर समन्वय काय? बोललं तर रक्तबंबाळ, शांत बसलं तर समस्या. त्यासाठी एकच उत्तर आहे. एक उत्तर आहे की सा वाक् यया तस्य गुणान गृणीते. भागवतामध्ये सांगितलंय वाक शक्ती म्हणजे काय? ज्यामुळे आपण श्रीकृष्णांचे गुणगान करू शकतो त्याला म्हणतात वाक्शक्ती. विद्या आणि अविद्या यामध्ये अंतर काय आहे? असं नाही की अविद्या म्हणजे हा अडाणी माणूस आहे आणि याला काही समजत नाही, नाही. विद्या आणि अविद्या ईशोपनिषद मध्ये काय सांगितलंय? विद्या म्हणजे जो परमेश्वराचा मार्ग दाखवतो तो विद्या. आणि अविद्या म्हणजे असं नाही की तो अडाणी आहे. अविद्या म्हणजे असं नाही की त्याला कळत नाही. अविद्या म्हणजे तो परमेश्वराच्या विरुद्ध मार्ग दाखवतो तो व्यक्ती अविद्या दाखवतो. तर म्हणून कुठलीही गोष्ट जर नुकसानकारक असेल तर त्याला स्विच ऑफ करणं, त्याला बंद करणं, त्याला डांबून ठेवणं हा उपाय नाहीये. कुठली गोष्ट जर नुकसानकारक असेल तर त्या गोष्टीला सकारात्मक दिशेने कसं लावायचं ही खरी सोल्युशन आहे, हा खरा उपाय आहे त्याच्यावर. तर म्हणून आपल्या सर्वांना ही वाचाशक्ती दिली आहे. आपण अनेक वेळा आत्मकीर्तन करतो. आत्मकीर्तन म्हणजे मी असा आहे, माझ्याकडे हे गुण आहेत, मी इतका मोठा आहे, अमुक तमुक ते चालू असतं. ऍक्च्युली श्रीमद भागवतानुसार, श्रील व्यासदेव अनुसार आपल्याला सांगितलंय या वाचाशक्तीने एक खूप महत्वाची गोष्ट करायची आहे. काल आपण श्रवणावर चर्चा केली. जर कोणी चांगले परमेश्वराबद्दल ऐकले तर त्याच्या जीवनामध्ये किती फरक पडतो याच्यावर आपण काल चर्चा केली. पण कोणाला ते गुण ऐकण्यासाठी, कोणाला श्रीकृष्णाचं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणा दुसऱ्या व्यक्तीला बोलायला तर लागेल. जर शुकदेव गोस्वामी म्हणाले असते मी अनासक्त आहे, मला काही कोणाशी काही बोलायचं नाहीये, मला कोणाशी संपर्क नाही ठेवायचा आहे, मला मी एकटा राहणार म्हणून, परीक्षित नसता. जर श्रीकृष्णांनी अनासक्ती दाखवली असती तर आपल्याकडे गीता नसती. म्हणून जर श्रवणम इतकं महत्वाचं आहे तर विचार करा, श्रवणम काल आपण चर्चा केली 80,000 साधूंना ऐकायला मिळालं. कोणाकडून? सूत गोस्वामी. आणि सूत गोस्वामी म्हणाले असते मला माझा जप करायचा आहे, मला माझी साधना करायची आहे, मी काय कोणाशी काय बोलणार नाही, काही नाही, मला प्रचार वगैरे काही सांगू नका. 80,000 साधू तृषार्थ राहिले असते. तर म्हणून श्रवणमचं महत्व खूप महत्वाचं आहे, खूप अधिक आहे. पण श्रवणमच्या महत्वामुळे कीर्तनाचं महत्व किती अधिक झालं. एक व्यक्ती बोलतो तेव्हा 80,000 साधू ऐकतात. आज एक व्यक्ती युट्यूबवर जेव्हा प्रवचन देतो तेव्हा लाखो लाखो लोक ते प्रवचन ऐकतात आणि त्यांच्या जीवनामध्ये श्रीकृष्ण प्रवेश करतात श्रवणाद्वारे. आपण सर्वांनी मिळून यथाशक्ती यथामती जर प्रचार केला, कीर्तन केलं, तर विचार करा या जगामध्ये किती मोठी क्रांती येऊ शकते. तर म्हणून भागवतामध्ये मैत्रेय ऋषी आणि विदुर यांचा संवाद आहे. तिसऱ्या स्कंदामध्ये मैत्रेय ऋषी म्हणतात एकांत लाभो वचसो नुपुंसां सुश्लोक मौले गुणवादमाहु श्रुतेश्च विद्वद्भिरुपाकृतायां कथा सुधायाम उपसंप्रयोगम. म्हणतात एकांत लाभो वचसो नुपुंसां. ऍक्च्युली या वाचाशक्तीचा एकच लाभ आहे. काय? सुश्लोक मौलेर गुणवादमाहु. सुश्लोक, श्रीकृष्णांचं एक नाव आहे सुश्लोक, उत्तम श्लोक. त्यांना वर्णन करण्यासाठी साधारण शब्द वापरू नाही शकत, सगळ्यात उच्च कोटीचे शब्द सुश्लोक मौले गुणवादमाहु. या सुश्लोक व्यक्तीने जे काही त्यांच्या जीवनामध्ये केलंय ते आपण बोलायला पाहिजे. एकच फायदा आहे या जिभेचा, जर एक फायदा असेल तर तो आहे श्रीकृष्णांची स्तुती आपण आपल्या या जिभेने करू शकतो. विदुर आणि धृतराष्ट्र यांचा महाभारतामध्ये संवाद आहे. तर त्यामध्ये म्हणतात की चार प्रकारचे स्तर आहेत बोलायचे. तर म्हणतात अव्यहरतम वदेत तद व्यहरतम. व्यहरतम म्हणजे बोलण्यायोग्य, व्यवहार म्हणतो ना व्यवहार, तसं ते व्यवहरतम. पण पहिला स्तर काय? अव्यवहरतम वदेत तद व्यवहरतम. म्हणजे ऍक्च्युली जे बोलायला नाही पाहिजे ते पण लोक बोलत असतात, तर त्याला आपण म्हणू पहिला स्तर. जे मनात आलं ते बोलतात, त्याच्यामध्ये काही संवेदनशीलता नसते, कोणाला काय वाटतं, आपण जे बोलतोय त्याचा दुसऱ्यावर काय परिणाम होईल तो विचार नाही करायचा. तर म्हणतात अव्यवहृतम वदेत तद व्यवहृतम. त्याच्या वरचा स्तर काय आहे? सत्यम वदेत तद व्यहरतम द्वितीयम.
जेव्हा आपण बोलतो नाही, सत्य बोलायला पाहिजे. हम्म. जे खरं आहे ते खरं बोलायला पाहिजे. तर विहरतम द्वितीयम त्याच्यावरचं असतं. मग म्हणतात प्रियम वदेत तद विहरतम तृतीयम. जर आपण विचार केला की मला खरं तर बोलायचंय, पण प्रिय पद्धतीने बोलायचंय, लोकांना ते स्वीकार होईल अशा पद्धतीने बोलायचंय. कधी कधी काही लोक असतात ते सत्य बोलतात, इतकं कठोरपणे बोलतात, त्याच्यात खोटं कधी बोलत नाहीत, पण इतकं बोलताना इतकी असंवेदनशीलता दाखवतात. आणि त्यांना जर कोणी विनंती केली की तुम्ही बोलताय असं, पण थोडं जरा सांभाळून बोला, कोणासमोर बोलताय, काय बोलताय, तर म्हणतात, मी असाच आहे, मी लहानपणापासून असाच आहे, मी तर स्पष्टपणे बोलायला शिकलेलो आहे, मी स्पष्टपणे बोलणार. पण तुमच्या स्पष्ट बोलून जर लोकांचे हाल होत असतील तर ते पटतंय का? तर म्हणून विदुर जेव्हा धृतराष्ट्राला बोलताय तेव्हा सत्यम द्वितीयम म्हणाले आणि प्रियम तृतीयम म्हणाले. आता तुम्ही म्हणाल याच्यावर काय आहे परत आता? मग म्हणतात धर्म्यम वदेत तत् विहरतम चतुर्थम. धर्म्यम वदेत म्हणजे माणूस, माणसाचा जो जन्म मिळालाय आपल्याला, त्या अनुसार आपला धर्म काय आहे त्या अनुसार जर कोणी बोलत असेल तर ते चतुर्थम आहे, ते सगळ्यात वरचा स्तर आहे तो. म्हणून सत्य बोलणारे लोक चांगले, पण नेहमी सत्य गोड पद्धतीने, प्रेरणात्मक पद्धतीने सांगणारे लोक त्याच्यापेक्षा चांगले. आणि सगळ्यात मोठे चांगले लोक आहेत आपल्या मनुष्य जीवनामध्ये आत्म्याचा धर्म काय आहे ते सांगणारे लोक. तर म्हणून गोपिका पण आहेत. ते प्रचारकाची स्तुती करतात. तर ते म्हणतात हम्म, भूरिदा जना. एका श्लोकामध्ये गोपी गीतामध्ये म्हणतात की भुवी गृह्णन्ति ये ये भूरिदा जना. जे लोक या तापलेल्या संसारामध्ये श्रीकृष्णांची कथा प्रसार करतात, प्रचार करतात, ऍक्च्युली ते सगळ्यात मोठे दानशूर लोक आहेत. का? कारण या संसार दावानलमध्ये एकच गोड वस्तू आहे, ती आहे कृष्ण कथा. बाकी सगळं आज न उद्या कधी ना कधी आंबटपणा त्याच्यामध्ये येतोच. शुकदेव गोस्वामी पण जेव्हा बोलायला सुरुवात करतात दुसऱ्या स्कंदामध्ये, तेव्हा पहिल्याच अध्यायामध्ये म्हणतात बिलेबत उरु क्रम विक्रमान्ये न शृण्वतां कर्णपुटे नरस्य जिह्वा अस्ति द्वार्दुरिकी एवमेव न चोपगायति उरुगाय गाथा. तर या श्लोकामध्ये म्हणतात बिले बत उरुक्रम विक्रमाने. बिल असतं ना, सापाचं बिल असतं, साप असा तो छिद्रामध्ये राहतो जमिनीमध्ये. तर म्हणतात एका व्यक्तीचे कान आहेत ना, ते सापाचे बीळ आहेत. कधी? न शृण्वत कर्णपुटे नरस्य. ज्यांनी परमेश्वराची स्तुती कधी ऐकली नाही ते काय आहे? सापाचा तो बीळ आहे. आपण जेव्हा रस्त्यावर चालत असतो आणि जर रस्त्याच्या शेजारी आपल्याला एक दिवसा बीळ दिसलं, माहिती की याच्यात साप राहतो, आपण त्याच्यापासून दूर जातो, त्याची भीती वाटते. तर माणसाचे हे कान आहे, हे परमेश्वराची कथा ऐकण्यासाठी आहेत. आणि म्हणतात जिव्हा असती दारदुरी ती एव सोत. दारदुरी, दारदुरी म्हणजे मेंढक, फ्रॉग, बेडूक, बेडूक. जिव्हा असती, ही जी जिव्हा आहे ना, ती सती पाहिजे. सती स्त्री म्हणजे काय? सती स्त्री म्हणजे नेहमी आपल्या पतींबद्दल ती अ, निष्ठावान राहते. आणि असती स्त्री म्हणजे, असती म्हणजे ती इतर लोकांबद्दलच आसक्त आहे किंवा आकर्षित आहे. तर म्हणतात, शुकदेव गोस्वामी म्हणतात जिव्हा ही असती होते, न चो उपगायती उरुगाय गाथा. जेव्हा आपण श्रीकृष्णाची स्तुती या जिभेने नाही करत तेव्हा ही जीव झाली असती. आणि म्हणतात दारदुरी की एव, ही एका बेडकासारखी होते. जेव्हा बेडूक आवाज करतो तेव्हा काय होतं? साप येतो तिथून आणि त्याला खाऊन टाकतो. तर बेडकाला वाटतंय मी कोणाला तरी आकर्षित करतो, ड्राव ड्राव करतो, पण तो एकच फक्त त्याच्या भक्षकाला तो आकर्षित करतो. म्हणून ज्या जिभेने आपण कधी हरिनाम घेत नाही, ज्या जिभेने आपण परमेश्वराचं कीर्तन करत नाही, ती जीभ बोलून बोलून फक्त काल सर्प, काल सर्पाला आकर्षित करते आणि मृत्यू लवकर येतो अशा व्यक्तींचा. कीर्तन हा जो शब्द आहे, हा एका मूळ शब्दातून तयार झालाय. त्या शब्दाचं आहे कीर्ती. परमेश्वराची ख्याती, परमेश्वराची कीर्ती पसरवणे म्हणजे कीर्तन. कीर्तन फक्त हरे कृष्ण महामंत्र, कीर्तन फक्त यशोमती नंदन नाहीये. जेव्हा आपण भागवतम क्लास देतो, जेव्हा आपण श्री भगवद्गीतेचा क्लास देतो, आपण जरी श्रीकृष्णांकडून आपण
काय शिकू शकतो याच्यावर समजा आपण चर्चा केली. त्याच्यामध्ये भागवतातला एकही आपण श्लोक नाही सांगितला, भगवद्गीतेतला एकही संदर्भ नाही घेतला. पण जर ते प्रवचन ऐकून लोकांना श्रीकृष्णांबद्दल आस्था निर्माण झाली तर ते पण कीर्तन आहे. तर म्हणून कीर्ती, कीर्ती पसरवणे म्हणजे कीर्तन करणे. आजच्या चर्चेला आपण छान एक रूप देण्यासाठी भगवद्गीतेमध्ये प्रवेश करूया. भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये आपण श्लोक क्रमांक 11ला जाऊया. नंतर ज्यांच्याकडे भगवद्गीता आहे ते वाचू शकतात, आणि ज्यांच्याकडे आता सध्या पटकन भगवद्गीता आहे ते पण उघडू शकतात. तर 11व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितां परं भावमजानन्तो मम भूत महेश्वरम. म्हणतात, अवजानन्ति मां मूढा, जे मूर्ख लोक आहेत ते माझा अपमान करतात, ते मला जाणत नाहीत. हं? मानुषीम तनु आश्रितम, कारण मी मनुष्याच्या आकारात आहे. मी जेव्हा नरसिंह बनून आलो तेव्हा कोणाला संशय नव्हता. मी जेव्हा वामनदेव म्हणून आलो आणि मी जेव्हा पूर्ण ब्रह्मांडाला माझ्या फक्त 2 पावलांमध्ये मोजलं तेव्हा कोणाला ते संशय नाही आला. पण आता मी श्रीकृष्ण म्हणून आलोय. माझं माझी उंची नॉर्मल आहे. माझे डोळे नाक वगैरे सगळे तुमच्यासारखे आहेत. म्हणून तुम्हाला असं वाटतं मानुषीम तनु म्हणतात लोक मला ओळखू शकत नाही. बरं, समजा कोणी श्रीकृष्णांना ओळखू शकत नाही, मग त्याचा परिणाम काय होतो? जे श्रीकृष्णांना ओळखू शकत नाही त्यांचा परिणाम काय तो 12व्या श्लोकामध्ये काय आहे? मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञान विचेतसा राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनीम श्रिता. म्हणतात अशा व्यक्तीच्या मोघाशा, अशा व्यक्तीच्या सर्व अपेक्षा आशा नष्ट होतात. मोघ कर्माणो, तो जे काही कर्म करतो ते जीवनाच्या शेवटी सगळं नष्ट होत जातं. मोघ ज्ञान विचेतसा, मोघ ज्ञान म्हणजे त्यांनी जरी मोठे मोठे पुस्तकं वाचले असतील पण ते त्याला योग्य वेळी लक्षात नाही राहत आणि त्याचा नाश होतो. तर म्हणून जे परमेश्वराचा अनादर करतात त्यांच्याबद्दल श्रीकृष्ण त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत, त्याच्या जीवनामध्ये फक्त शेवटी माती राहते. मग आता जे व्यक्ती श्रीकृष्णांची स्तुती करतायत किंवा श्रीकृष्णांप्रती त्यांचा अनुकूल भाव आहे त्यांच्याबद्दल काय? तर श्लोक क्रमांक 13, महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिता भजन्ति अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. म्हणतात जे लोक माझा अनादर करतात त्यांच्या जीवनामध्ये माती राहते, पण महात्मा लोक जे आहेत, श्रीमद भागवतामध्ये जेव्हा नंदोत्सव साजरी होत आहे, नंदोत्सव म्हणजे श्रीकृष्ण अवतरले आणि वाढदिवस त्यांचा साजरा होत आहे. तर जेव्हा नंदोत्सव साजरी होतोय तेव्हा त्या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी नंद महाराजांना महात्मा म्हणतात. नंद महाराजांना महात्मा का म्हणतात? कारण केवळ महात्मा व्यक्तीच श्रीकृष्णांना धारण करू शकतात. नंद महाराजांनी श्रीकृष्णांना जन्म दिला आणि बाकीचे जे साधू संत आहेत ते हृदयामध्ये पण श्रीकृष्णांना एका बाळासारखं घेऊन चाललेत. वसुदेव हे पण महात्मा आहेत का? तर वसुदेवने एका टोपलीमध्ये श्रीकृष्णांना मथुरेतून गोकुळामध्ये स्थानांतरित केलं. म्हणून श्रीकृष्णांना जे लोक धरतात, साधारण व्यक्ती श्रीकृष्णांना धरू नाही शकत. त्यासाठी महात्मा असायला पाहिजे. महात्मा म्हणजे काय? त्याचं हृदय विशाल पाहिजे, त्याला सगळ्यांची चिंता पाहिजे. जो व्यक्ती केवळ स्वतःची चिंता करतो तो महात्मा नाही होऊ शकत. तर म्हणून श्रीकृष्ण काय म्हणतायत? महात्मानस्तु माम पार्थ, जे महात्मा लोक आहेत ते माझ्याबद्दल चिंतन करतात. महात्मानस्तु माम पार्थ दैवीम प्रकृती आश्रिता, ते दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली आहेत आणि म्हणतात भजंती अनन्य मनसो, कोणाचा इतर व्यक्तीचा विचार न करता नेहमी माझं नाम चिंतन करत असत, नेहमी माझं नाम गाण करत असत. मग आपण म्हणू हे जे महात्मा लोक आहेत यांच्याबद्दल थोडी अजून माहिती देणार का? तर आहे श्लोक क्रमांक 14. सिरीज मध्ये 11, 12, 13, 14. 14व्या मध्ये काय म्हणतात? सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता. म्हणतात हे जे महात्मा लोक आहेत ना, सततम कीर्तयंतो माम. एकदा श्रील प्रभुपाद प्रवचन देत होते, कुठे कॅनडामध्ये देत होते. तर तिथे सगळे भारतीय लोक पण येऊन बसले होते. तर प्रभुपादांनी सांगितलं आपण कीर्तन करायला पाहिजे, नामजप करायला पाहिजे. तर एक भारतीय माणूस उभा राहिला आणि म्हणाला, गीतेमध्ये कुठे लिहिलंय की सतत कीर्तन करायला पाहिजे? श्रीकृष्ण तर अर्जुनाला म्हणतात की युद्ध करायला पाहिजे. तर तेव्हा प्रभुपादांनी त्यांना सांगितलं, उघड 9व्या अध्यायाचा 14वा श्लोक, आणि तिथे काय लिहिलंय? सततम कीर्तयंतो माम. प्रभुपाद म्हणाले मी तर फक्त 2 तास कीर्तन करायला सांगतोय, श्रीकृष्णाने तर सततम सांगितलं. माणूस गप्पा बसला. माणसाला लक्षात आलं, सततम कीर्तयंतो माम, श्रीकृष्णांची अपेक्षा आहे आपण सतत कीर्तन करायला पाहिजे. तर जेव्हा आपण हे ऐकू आपल्या मनामध्ये नैसर्गिक एक विचार येईल, प्रभूजी सतत कीर्तन करायचंय, आपल्यासाठी तर कठीण आहे.
पण तुम्ही म्हणताय की जे महात्मा लोक आहेत, मोठे मोठे भक्त लोक आहेत, साधू संत आहेत, तिथं सतत कीर्तन करतात, तर ते प्रसाद खातात की नाही, रात्री झोपतात की नाही? तर सतत कीर्तन करणे म्हणजे काय? जसं मी पूर्वी पण सांगितलं, सतत कीर्तन करणं म्हणजे फक्त हरे कृष्णाला कीर्तन नाही म्हणत. सतत कीर्तन करणे म्हणजे हृदयामध्ये ते नेहमी परमेश्वराचं स्मरण करतायत, त्यांची कीर्ती, त्यांच्या प्रत्येक चालीने, त्यांच्या प्रत्येक व्यवहाराने, त्यांच्या प्रत्येक देवाणघेवाणाने ते श्रीकृष्णांची ख्याती, श्रीकृष्णांची स्तुती करतायत. जेव्हा एक इंग्लिश मध्ये मी वाक्य ऐकलं होतं, ते तुम्हाला आधी सांगतो, नंतर पुढचं सांगतो. म्हणतात, ऍक्ट इन सच अ वे that people who don't know God, but they know God because they know you. त्याला मराठीमध्ये सांगायचा मी प्रयत्न करतो. अशा प्रकारे आपण या जगामध्ये व्यवहार केले पाहिजेत की जे लोक आपल्याला जाणतात, पण ते भगवंतांना नाही जाणत, ते भगवंतांना जाणतात कारण ते आपल्याला जाणतात. जर लोक म्हणाले, हा व्यक्ती काय करतो, हा व्यक्ती वैष्णव आहे का, मला पण वैष्णव बनायचं, हा व्यक्ती श्रीकृष्णाचं नामस्मरण करतो का, मला पण श्रीकृष्णाचं नामस्मरण करायचंय, त्याला म्हणतात प्रचार, त्याला म्हणतात कीर्तन. तर म्हणून आज आपण चर्चा करतोय की सततम कीर्तयंतो माम म्हणजे काय. श्रीकृष्ण म्हणतायत, तर सततम कीर्तयंतो माम म्हणजे हा व्यक्ती हृदयामध्ये नेहमी परमेश्वराची स्तुती करत असतो, हा व्यक्ती परमेश्वराची नेहमी गुणगान करत असतो. आणि म्हणून प्रत्येक कृतीतून, प्रत्येक लहान लहान गोष्टीतून पण आपल्याला लक्षात येतं की शुद्ध भक्त हे हृदयामध्ये नेहमी नाम कीर्तन करत असतात. एकदा एका भक्ताने, सिनियर डिवोटीने जपावर एक रिट्रीट घेतला. जसं आपण 3 दिवसांची श्रवण यात्रा करतो बारामतीमध्ये, तसं 2 दिवसांचा जपा कसा चांगला करायचा त्याच्यावर शृंखला होती, प्रवचन मालिका होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपण एका ठिकाणी बसून, कमीत कमी काही प्रमाणात तरी, कारण जेव्हा आपलं शरीर हलत असतं तेव्हा थोडं जरा गोष्टी दिसतात वगैरे आणि आपण डिस्ट्रॅक्टेड असतो आपण. तर म्हणाले, काही माळा तरी आपण एका ठिकाणी बसून शांत चित्ताने मन एकाग्र करून आपण जप केला पाहिजे. जसं या महान प्रचारकाने हे सांगितलं, एका माणसाने हात वर केला. म्हणाले काय? म्हणजे आम्ही प्रभुपादांचे भरपूर व्हिडिओ बघितले. प्रभुपाद सकाळी वॉकिंग करायचे आणि वॉकिंग करता करता सगळे आजूबाजूला शिष्य असायचे आणि मध्येच हरे कृष्ण बोलायचे आणि मध्येच बोलायचे, याला बघून तुम्हाला काय समजतं? समुद्राकडे बघून कधी म्हणायचे, कधी झाडाकडे बघून म्हणायचे आणि प्रचार करायचे. तर यांनी म्हटलं, तुम्ही तुमच्या जपा या शृंखलेमध्ये सांगितलं की एका ठिकाणी बसून जप करायला पाहिजे, आणि आम्ही तर बघतो की आपले आचार्य प्रभुपाद तर मध्येच काहीतरी बोलतात, मग याच्याशी मध्ये शिष्याशी बोलतात आणि त्याच्याशी बोलतात आणि याच्याशी बोलतात, तर हे कसं समजून घ्यायचं? तर त्या प्रचारकाने खूप छान उत्तर दिलं. म्हणाले, प्रभुपादां सकाळी जेव्हा उठायचे तेव्हा आधी आपलं चॅन्टिंग करायचे, 16 माळा, त्यांचे जे काही त्यांच्या गुरु महाराजांप्रती त्यांची जी काय म्हणू संकल्प होता, ते करायचे. आणि त्याच्यानंतर दिवसभर प्रचार करायचे, दिवसभर श्रीकृष्णांचं गुणकीर्तन करायचे. आपण नाम कीर्तन करतो, तर परमेश्वराचे 4 रूप आहेत, माधुर्य, लीला, गुण, रूप, नाम. बरोबर? श्रीकृष्णांची लीला हे श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे, श्रीकृष्णांचे गुण हे श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे, श्रीकृष्णांचं रूप हे श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे, आणि श्रीकृष्णांचं नाम हे श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे. तर आपण जेव्हा नाम जप करतो, तर तो नाम जप आहे. त्याच्यानंतर दिवसभर काय करतो? तर तो माणूस म्हणाला, मी तर व्यवसाय करतो, नोकरी करतो, धंदा करतो, हे करतो, ते करतो. तर मग या प्रचारकांनी सांगितलं, आपलीकडून कीर्तन किंवा आपल्याकडून स्तुती फक्त 2च तास होते, जेव्हा आपण 16 माळा कीर्तन करतो तेव्हा. पण प्रभुपादांकडून किती कीर्तन होत आहे? 2 तास नाम कीर्तन होतं. त्याच्यानंतर जेव्हा लोकांशी भेटतायत, लोकांना बोलतायत, प्रचार करतायत, तेव्हा श्रीकृष्णाचं गुणकीर्तन करतायत. जेव्हा प्रभुपदांनी एवढ्या सगळ्या मूर्ती स्थापना केल्या, तर त्यांचं रूप कीर्तन करतायत. आणि अनेक वेळा भक्तांशी जेव्हा भेटायचे, तेव्हा कृष्ण बलराम राधा कृष्णांबद्दल लहान लहान सूक्ष्म सूक्ष्म मुद्दे सांगायचे. तर प्रभुपाद लीला कीर्तन पण करतायत. तर म्हणाले, प्रभुपाद 24 तास कीर्तन करतायत, तू फक्त 2 तास कीर्तन करतोस म्हणून तुला सांगितलं की ते चांगलं कर. जो व्यक्ती 24 तास कीर्तन करतोय त्याला हे करायची गरज नाही. मग म्हणाले, बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर. प्रभुपादांना एकदा प्रश्न विचारला की, प्रभुपाद, काही भक्त आहेत, ते नाम जप करता करता कधी कधी बाकीचे थोडंसं बोलतात मध्येच आणि करतात, तर त्याला कसं समजून घ्यायचं? तर प्रभुपादांनी सांगितलं, गावातल्या बायका कधी बघितल्यास? कधी कधी डोक्यावर
5 मडकी असतात एकावर एक एक, किंवा हंडे असतात, त्याच्यामध्ये पाणी असतं. पण चालत चालत फास्ट चालतात आणि तो मडका कधी पडत नाही. म्हणाले त्यांना ती प्रॅक्टिस आहे, त्यांना अनुभव आहे. पण म्हणाले शहरातली एखादी बाई गेली आणि डोक्यावर मडकं ठेवलं तर त्याला दोन्ही हाताने सांभाळायला लागतं, नाही ते पडतं खाली. तर म्हणाले ज्यांना वर्षानुवर्ष जप करायचा अनुभव आहे, ज्यांना वर्षानुवर्ष समर्पित जीवन जगले, त्यांना ते 4 मडके घेऊन पण चालता येतं. तू नको करूस तसं. तर मग लक्षात आलं त्या भक्ताला की आपण दुसऱ्यांची तुलना नाही करायला पाहिजे. प्रश्न हा आहे की मी माझा जप चांगला करतोय का. प्रश्न हा नाही आहे की मी त्याच्याशी चांगला जप करतोय का. आपण इतरांपेक्षा चांगला जप नाही करायचा आहे. आपल्याला आपल्या जपाचा स्तर, गुणवत्ता उंचवायची आहे आणि श्रीकृष्णांना स्पर्श करायचा आहे, श्रीकृष्णांना संपर्क करायचा आहे. तर म्हणून सतत कीर्तन कोण करू शकतो? नाम कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, रूप कीर्तन कोण करू शकतो? त्यासाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला शिक्षाष्टक मध्ये 3ऱ्या श्लोकामध्ये काहीतरी सांगितलंय. तर म्हणतायत त्रिणाद अपि सुनीचेन तरोर अपि सहिष्णुना अमानीन मानदेन कीर्तनीय सदाहरी. खरोखर आपल्याला आपल्या प्रचाराची शक्ती जर पाहिजे असेल, जर कोणी म्हणतोय मला खूप प्रचार करायचा आहे, मला लोकांपर्यंत हरिनाम घेऊन जायचंय, मला लोकांपर्यंत श्रीकृष्णाच्या लीला घेऊन जायचंय, मला 24 तास नाम कीर्तन, लीला कीर्तन, गुण कीर्तन करायचंय, रूप कीर्तन करायचंय, अशा व्यक्तीसाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सांगितलंय स्वतःला रस्त्यावरच्या तृणपातापेक्षा जेव्हा आपण दीनहीन समजू, जेव्हा होणाऱ्या सर्व गोष्टींप्रती आपण सहनशीलता बाळगू, जेव्हा आपण स्वतःला मान सन्मान मिळावा ही आशा सोडून देऊ आणि प्रत्येकाला मान सन्मान देण्याची इच्छा ठेवू, तेव्हा कीर्तनीय सदाहरी. तर शुकदेव गोस्वामी आहेत. शुकदेव गोस्वामी हे कीर्तनाचे आचार्य मानले जातात. काल आपण श्रवणंवर चर्चा केली. श्रवणमचे आचार्य परीक्षित महाराज मानले. 7 दिवस एका ठिकाणी बसले, हल्ले नाही, भूक नाही, तहान नाही, झोप नाही. तर श्रवणमचे आचार्य. आणि सुखदेव गोस्वामी पण हल्ले नाही. सुखदेव गोस्वामी पण भूक नाही, तहान नाही, झोप नाही. आणि कमीत कमी परीक्षित महाराज ऐकतायत, सुखदेव गोस्वामी बोलतायत. बोलणाऱ्या व्यक्तीला नेहमी जास्ती ऊर्जा खर्च करावी लागते आणि जो ऐकणारा व्यक्ती असतो तो फक्त बोलणाऱ्या व्यक्तीकडे बघत असतो. पण बोलणाऱ्या व्यक्तीला तिथे बसलेल्या सगळ्यांना धरून बोलावं लागतं. म्हणून 3 ठिकाण आहेत श्रीमद भागवतामध्ये जिथे सुखदेव गोस्वामींनी शुद्ध भक्ती सोडून दुसरं एक उत्तर दिलं. का? तर तिथे बाकीचे पण लोक बसलेले होते, त्यांना पण सामावून घ्यायचं होतं आणि एका अर्थाने परीक्षिताची त्यांनी परीक्षा घेतली. 6व्या स्कंदाच्या सुरुवातीला, बेसिकली 5व्या स्कंदाच्या शेवटी नरकांचं वर्णन आहे. आणि परीक्षित कारण एक शुद्ध वैष्णव आहे, तर लगेच परीक्षित काय म्हणतो, परीक्षित स्वतः नरकात नाही जाणार आहे. तो तर श्रीकृष्णांवर परीक्षा घेत होता लोकांची, तुम्ही श्रीकृष्ण आहात का, तुम्ही श्रीकृष्ण आहात का, म्हणून त्याचं नाव परीक्षित आहे. पण परीक्षिताच्या मनामध्ये स्वाभाविक प्रश्न येतो, लोक नरकात जात असतील तर त्यांना वाचवण्यासाठी काय करायचं. तर त्याचं पहिलं उत्तर काय देतात सुखदेव गोस्वामी, म्हणतात प्रायश्चित्त करायला पाहिजे. लगेच परीक्षित म्हणतात प्रायश्चित्त म्हणजे हत्ती स्नान केल्यानंतर स्वतःला मातीने माखतो. प्रायश्चित्त म्हणजे लोक चुका करतात, मग प्रायश्चित्त करतात, परत तीच चूक करतात, परत सॉरी म्हणतात, परत तीच चूक करतात, परत सॉरी म्हणतात, मला नाही मान्य आहे. मग सुखदेव गोस्वामी म्हणाले नाही, गुरूंचं अवज्ञा करतोस नाही. सुखदेव गोस्वामी म्हणाले बरोबर आहे, मी तुझी परीक्षा घेत होतो. मग सांगा आता पापवृत्ती नष्ट करायसाठी काय. तर म्हणतात त्याग करायचा, विमर्शनम, ज्ञान अर्जित करायचं आणि त्या ज्ञानामुळे त्याग करायचा या सगळ्या जगाचा. परीक्षित म्हणाले मला नाही मान्य आहे, कारण मी बघतो उन्हाळ्यामध्ये सगळी जी हिरवळ असते ती नष्ट होते आणि जसा एक पाऊस पडला तर लगेच ती हिरवळ येते. म्हणजे मनातल्या सुप्त इच्छा होत्या, तर बाहेरचं फक्त आपण गवत जाळलं, तण जाळले, पण जर त्यांना मुळापासून जर बाहेर नाही काढलं तर काही फायदा नाही होत. शुकदेव गोस्वामी नाही म्हणाले हे गुरूंची अवज्ञा करतोस. नाही, म्हणाले बरोबर आहे तुझं म्हणणं. मग म्हणतात मी तुझी परीक्षा बघत होतो की तू नीट ऐकतोयस का. मग म्हणतात केचित केवलया भक्त्या वासुदेव परायण अघम धुन्वंती कार्त्स्नेन निहारम इव भास्कर. म्हणतात केवळ शुद्ध भक्ती केल्याने पापवृत्ती नष्ट होते, बाकी नाही होत. अशा अजून पण 2 उदाहरणं आहेत, ते आपण नंतर चर्चा करू. पण हे का सांगितलं, वक्त्याला किती एनर्जी टाकायला लागते. तो फक्त बोलत नाहीये, तो
जे श्रोते ऐकतायत त्यांची तो सूक्ष्म परीक्षा बघतोय, आणि तिथे भागवत जेव्हा शुकदेव गोस्वामी बोलतायत, ते परीक्षिताला बोलत होते, पण तिथे कर्मकांडी लोक पण येऊन बसले होते. तिथे निर्विशेषवादी लोक पण येऊन बसले होते. तिथे अद्वैतवादी लोक पण येऊन बसले होते. शुकदेव गोस्वामींना या सगळ्यांना घेऊन शुद्ध भक्तीचं ज्ञान द्यायचंय. तो कीर्तन जर खरोखर करायचं असेल, श्रीकृष्णांची शुद्ध स्तुती जर करायची असेल, तर त्याला सर्वांगीण समावेशक विचार करावा लागतो. आपण काय बोलतोय त्याला एक मार्ग दाखवून एका निष्कर्षापर्यंत घेऊन जायला लागतं. आणि हे सगळं करताना शुकदेव गोस्वामींना तहान नाही, भूक नाही, झोप नाही, आणि सर्वसमावेशक विचार पण करतायत, परीक्षिताची परीक्षा पण घेतायत, आणि सगळ्यांना शुद्ध भक्तीचं बीजारोपण पण करतायत. हे सगळं करण्यासाठी शुकदेव गोस्वामी जेव्हा परीक्षिताला बोलण्यासाठी तिथे जेव्हा पोहोचले, त्या जागेवर पोहोचले, त्याच्या आधीची काय गोष्ट आहे कोणाला माहितीये? शुकदेव तिथे गंगेच्या किनारी शुकताल इथे परीक्षित महाराज पोहोचले, आणि म्हणतात मला तर कोणतरी सांगा मृत्यूच्या समयी काय योग्य आहे. आणि तिथे सगळे साधू बसले होते, पण त्यांच्यामध्ये पण समन्वय नव्हता. कोणी म्हणतो हे करायला पाहिजे, तर म्हणतात कोण मला मार्गदर्शन करणार. आणि शुकदेव गोस्वामी तिथे पोहोचले. पण शुकदेव गोस्वामी तिथे जेव्हा पोहोचले, त्याच्या 2 क्षण आधी काय परिस्थिती होती कोणी सांगणार मला, अनम्यूट करून? हरी बोल. हा, येस माताजी सांगा. अ, शुकदेव गोस्वामींना एक वेडा व्यक्ती म्हणून तिथले लोक, लहान मुलं वगैरे दगड वगैरे मारत होते त्यांना पाहून. परफेक्ट. शुकदेव गोस्वामी, कारण पूर्णपणे अनासक्त आहेत, निर्वस्त्र फिरत होते. आणि गावामध्ये माहितीये, कधी निर्वस्त्र एखादा तरुण मुलगा फिरत असेल त्याला काय समजतात? त्याला म्हणतात वेडा समजतात. गावातली लहान लहान मुलं शुकदेव गोस्वामींना दगड मारत होते. गावातले मूर्ख बायका त्या निर्वस्त्र शुकदेव गोस्वामीच्या पाठीपाठी जात होते. कोणी मुलगा त्याचा हात खेचत होता, कोणी मुलगा त्याला दगड मारत होता, कोणी मुलगा त्याला डोक्यावर मारत होता. अशा प्रकारे शुकदेव गोस्वामींचा अपमान होत होता. कोण शुकदेव गोस्वामी? ते शुकदेव गोस्वामी जे परीक्षिताला ज्ञान द्यायला जेव्हा आले, तेव्हा त्या सभेमध्ये, त्या भागवत क्लासमध्ये त्यांचे गुरु व्यास ऋषी बसलेले आहेत, आणि त्यांचे परमगुरु नारद मुनी बसले. नारद मुनी आणि व्यास ऋषी यांनी श्रीमद भागवत शुकदेव गोस्वामींकडून 7 दिवस ऐकलं. ज्यांच्या ज्यांच्याकडे भागवत आहे त्याचं पहिलं पान जर तुम्ही केलं तर ते चित्र आहे. शुकदेव गोस्वामी परीक्षिताला बोलतायत, त्या सभेमध्ये बघा तिथे नारद मुनी बसलेले. नारद मुनींनी भक्ती मार्ग व्यासाला शिकवला, व्यासाने भक्ती मार्ग शुकदेवला शिकवला. पण शुकदेव जेव्हा कथा करतायत, त्रिणादपी सुनीचेन, हे गावातली वेडे लोक त्यांना वेडा समजतायत. त्यांनी प्रतिकार नाही केला, त्यांना दगड मारले, त्यांनी प्रतिकार नाही केला. तर कारण शुकदेव गोस्वामी त्रिनादपी सुनीचेन तरोर अपि सहिष्णुना अमानीन मानदे नाही, म्हणून 7 दिवस कीर्तनीय सदाहरी करू शकले. तर प्रचारकाला जर खरोखर प्रचार करण्याची शक्ती पाहिजे असेल, तर नित्यानंद प्रभूंकडून शिकायला लागेल. नित्यानंद प्रभू हे आदिगुरु आहेत. शेष अवतारामध्ये त्यांनी आपल्या फणांवर पूर्ण भौतिक प्रकृतीला धारण केलंय. पण ते नित्यानंद प्रभू जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूच्या प्रचार कार्यामध्ये मदत करायला येतात, तेव्हा जगाई मधाई सारख्या पापी लोकांनी त्यांचं रक्त काढलं. आणि तेव्हा नित्यानंद प्रभूंनी त्यांना मारलं नाही. नित्यानंद प्रभूंनी श्री चैतन्य महाप्रभूंना प्रार्थना केली की मी जर माझ्या आयुष्यामध्ये थोडं जरी काहीतरी चांगली भक्ती केली असेल तर त्याचं फळ तुम्ही जगाई मधाईला द्या. तर म्हणून कीर्तनीय सदा हरी, प्रचार सदा हरी, जपा सदा हरी जर करायचं असेल तर श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला मार्ग दिलाय, त्याच्यापासून आपल्याला सुटका नाहीये. नाही तर प्रचार आपण करू शकणार नाही. जो दुसऱ्यांप्रती द्वेष ठेवतो, जो दुसऱ्यांप्रती त्याला सहनशक्ती नाही, जो दुसऱ्यांची स्तुती करू शकत नाही, तो बेसिकली स्वतःमध्ये रममाण आहे. आणि स्वतःमध्ये रममाण असलेल्या व्यक्ती परमेश्वराची स्तुती करू शकत नाही. श्रील सनातन गोस्वामी आहेत, ते एका पुस्तकामध्ये म्हणतात, मी मला श्रीकृष्णांना बांधायचं होतं, मला श्रीकृष्णांना आपल्या हृदयामध्ये बंदिस्त करायचं होतं. तर मी काय केलं, मी श्रवणाने त्यांना बंदिस्त करायचा प्रयत्न केला. फक्त श्रवण 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 करीन. पण म्हणतात मला लक्षात आलं, एका रेशमी धाग्याने जर आपण एखाद्या चंचल व्यक्तीला बांधलं तर तो बांधला जातो का? नाही. तसं मी जेव्हा श्रवण 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 करून परमेश्वराला माझ्या हृदयामध्ये बांधायचा प्रयत्न केला, तर परमेश्वर तर चंचल व्यक्ती आहेत, एका ठिकाणी कधी थांबत नाहीत. त्यांनी तो श्रवणाचा रेशमी धागा तोडून पळाले, शक्य नाही झालं. मग मी विचार केला, या चंचल व्यक्तीला बांधायला रेशमी धागा नाही पाहिजे, गायींना बांधतात ना,
गायींना बांधताना जे जसा दोर असतो तो लागेल का? गोपाळ आहेत, यांना गायींना बांधायची सवय आहे, तर गोपाळाला मी गायीच्या दोराने बांधतो. तर म्हणाले, मी स्मरणम, स्मरण म्हणजे नेहमी परमेश्वराचं स्मरण करायचं. स्मरणमच्या गायीच्या बांधण्याच्या दोराने मी श्रीकृष्णांना बांधायचा प्रयत्न केला माझ्या हृदयामध्ये. पण म्हणाले, हे तर गोपाळ आहेत, यांना तर गायीला बांधायचा दोरा कसा हाताळायचा माहितीये. हे ते गायीला बांधण्याच्या दोराला पण त्याची गाठ सोडून पळून गेले. मग मी विचार केला, या श्रीकृष्णांना बांधायचं असेल हृदयामध्ये तर काय करायला लागेल. मग मी लोखंडाची साखळी घेतली, कीर्तनाची, आणि कीर्तनाच्या लोखंडाच्या साखळीने जेव्हा श्रीकृष्णांना बांधलं, मग श्रीकृष्ण कुठे पळू नाही शकले. अर्थात श्री सनातन गोस्वामी आपल्याला म्हणतात, श्रवण ही प्राथमिक पायरी आहे आणि स्मरण अधिकांश लोकांना जमत नाही. पण जर आपण सतत आपल्या जिभेवर हरिनाम ठेवलं, सतत आपण परमेश्वराची स्तुती केली, तर श्री कृष्ण आपल्या चित्तामध्ये बांधले जातात. भक्तिविनोद ठाकूर त्यांच्या एका पुस्तकामध्ये म्हणतात, प्रजल्प करतो ना आपण, इकडच्या तिकडच्या गोष्टी करतो, त्याला भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, प्रजल्प कालहरणकारी. काळ हरणकारी. रावण हा सीता हरण करतो तसं प्रजल्पाला म्हणतात काल हरण करतो तो. आपल्या जीवनामध्ये एक एक क्षण महत्वाचा आहे, कधी मृत्यू येईल माहिती नाही, पण आपण जेव्हा इकडच्या तिकडच्या गोष्टी करतो काल हरणकारी, तर आपण प्रजल्पापासून नेहमी दूर जायला पाहिजे, इकडच्या तिकडच्या गोष्टी नाही करायला पाहिजे. आणि नेहमी जरी आपल्याला सांसारिक गोष्टी करायच्या असतील, पण नेहमी आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे, या सांसारिक गोष्टींबद्दल बोलून माझ्या भक्तीमध्ये वाढ होते का? सुखदेव गोस्वामी सांसारिक गोष्टी करतात का? करतात. कुठल्या माहितीये? म्हणतात, कसे जे गृहमेधी लोक आहेत ते नेहमी ऐहिक गोष्टीमध्ये फसलेले असतात, आणि म्हणून एका भक्ताने ऐहिक गोष्टीमध्ये नाही फसायला पाहिजे. तर भौतिक जीवनाचे दोष दाखवण्यासाठी, जेणेकरून कोणी आध्यात्मिक जीवनाकडे आकर्षित होईल, तेवढ्या भौतिक गोष्टी करतात, तेवढ्या सांसारिक गोष्टी करतात. डॉक्टरकडे आपण गेलो आणि म्हणालो की मला असं असं दुखतंय, तर डॉक्टर म्हणतात, तुम्ही हे चुकीचं खाल्लं म्हणून असं झालं. तर ती उपचारासाठी पोषक गोष्ट आहे. जर आपल्याला लक्षात आलं की आपण काय चुकीचं खाल्लंय, मग आपण ती गोष्ट टाळणार आणि दुसऱ्या दिवशीपासून काहीतरी चांगली गोष्ट खाणार. म्हणून साधू संत पण कधी कधी भौतिक गोष्टी बोलतात, पण त्या भौतिक गोष्टी बोलण्यामागे एकच हेतू असतो, की आपण आध्यात्मिक गोष्टींप्रती जास्ती प्रेरणा व्हावं, म्हणून त्याला प्रजल्प नाही म्हणू शकत. अशा प्रकारे मला शेवटचा एक खूप महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे, की कीर्तन म्हणजे आपल्याला वाटतं हरिनाम, कीर्तन म्हणजे आपल्याला वाटतं गौडीय वैष्णव भजन, कीर्तन म्हणजे आपल्याला वाटतं अभंग. नक्कीच आहे ते सगळं. कीर्तन म्हणजे भागवताचं प्रवचन, कीर्तन म्हणजे गीतेवरचं प्रवचन, कीर्तन म्हणजे भक्तिशास्त्री, कीर्तन म्हणजे भक्ती वैभव. बरोबर आहे हे सगळं. अजून एका प्रकारचं कीर्तन आहे, जे खूप महत्वाचं कीर्तन आहे, आणि याला म्हणतात विना ध्वनीचं कीर्तन. कीर्तन विदाऊट साऊंड. ज्या कीर्तनामध्ये ध्वनीच नसतो, हा असा कुठला कीर्तन आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. एकदा आमच्या मंदिरातले खूप वरिष्ठ गृहस्थ भक्त आहेत, कृष्णचंद्र प्रभू. कृष्णचंद्र प्रभूंनी ही गोष्ट त्यांच्या भागवतम क्लासमध्ये सांगितली. म्हणाले, मुंबईमध्ये सगळ्यात महागडा, सगळ्यात श्रीमंत लोक जिथे राहतात त्या एरियाचं नाव आहे कफ परेड. सगळ्या आंतरराष्ट्रीय देशांचे जे दूतावास आहेत ते सगळे त्या कफ परेड एरियामध्ये आहेत. आणि तिथे काही भक्त राहतात, त्यांनी एक लहानशी रथयात्रा काढली. मोठा रथ नाही, काही नाही, एक लहानसा रथ असतो आणि ते काढतात तिथे. पण कफ परेड मध्ये पण रथयात्रा होते. एक दिवशी ती रथयात्रा तर कधी काढणार, तो सगळ्यात महागडा एरिया आहे मुंबईचा, म्हणजे तिथे बाकीच्या दिवशी तर सगळी चहल पहल असणार, तिथे सगळ्या गाड्या वगैरे असणार. तर रविवारी त्यांनी ती रथयात्रा काढली. रथयात्रा जेव्हा काढली, भक्त लोक जेव्हा हरिनामाचा गजर मध्ये गुंग होतात, जेव्हा रथयात्रा निघते, जगन्नाथ बलदेव सुभद्रा म्हणतात खेचा खेचा, तर लोक इतके असे मदहोश होतात. कोणीतरी तो असा रथ जोरात खेचला, आणि त्या कफ परेड मध्ये कुठल्या गाड्या असणार? सगळ्या मर्सिडीज बेन्झ गाड्या. एका मर्सिडीज बेन्झ गाडीला तो रथ जाऊन जोरात धडकला. त्याच्यामध्ये एक थोडासा डेंट पडला. सगळे लोक घाबरले, सगळ्यांचे घाम सुटला. लोक म्हणतायत, अरे बापरे, आता काय करायचं? तर त्या रथयात्रेचे जे लीडर होते ते म्हणाले, काही काळजी करू नका, आपण एक काम करूया. त्यांनी एक कागद घेतला, त्या कागदावर लिहिलं, हरे कृष्ण, आम्ही रथयात्रा करत होतो, आणि रथयात्रा करता करताना चुकीने तुमच्या कारला धडकलो, आणि आम्हाला दिसतंय की आम्ही तुमच्या कारला नुकसान केलं. आम्ही नुकसान भरपाई करण्यासाठी उपलब्ध आहोत. आणि त्यांनी खाली त्यांचं नाव लिहिलं, अमुक अमुक दास,
आणि त्यांचा फोन नंबर लिहिला आणि त्या मर्सिडीज बेन्सचा जो वायपर होता त्या वायपरवर तो कागद अडकवला आणि मग रथयात्रा पुढे गेली. पण त्यांनी बेसिकली सांगितलं आम्ही आहोत ते जबाबदार याच्यासाठी म्हणून. तर ही रथयात्रा करताना पैसे नेहमी पाहिजेच असतात. रथयात्रा अजून चांगल्या स्तरावर जर करायची असेल तर. तर हे लोक एका श्रीमंत व्यक्तीच्या घरी गेले होते रथयात्रा करण्यापूर्वी. त्याला म्हणाले होते की थोडं काही मदत करणार का? तर ते म्हणाले, आज सकाळी जर तुम्ही आले असते तर मी तुम्हाला 1 लाख रुपये दिले असते. आज सकाळीच एक मुख बधीर शाळा आहे, ते लोक येऊन गेले तर त्यांना मी 1 लाख रुपये दिले. तर म्हणाले आम्हाला काहीतरी तरी मदत करा. तर म्हणाले आज मला जी काही मदत करायची होती ती तर झाली, आता नंतर बघू म्हणून. तर यांना काही पैसे मिळाले नव्हते त्या श्रीमंत व्यक्तीकडून. मग दुसऱ्या दिवशी फोन आला या लीडरला, कॉंग्रिगेशन लीडरला. तर त्यांना म्हणतात, तुमचं नाव हे का? हो. तुमचीच काल रथयात्रा धडकली का? तो म्हणाले हो. पण माफ करा, आमच्याकडून ती चूक झाली, पण जे काही गरजेचं आहे ते करतो. म्हणाले मला भेटायला या तुम्ही. ते म्हणतात बापरे आता काय होईल माहिती नाही. एक तर ती मर्सिडीज बेन्स. मग गेले तर तो पत्ता कोणाचा होता माहिती आहे? त्याच श्रीमंत व्यक्तीचा होता जो म्हणाला की माझ्याकडे पैसे नाही आहेत आज तुम्हाला द्यायला. तो म्हणाला आजपर्यंत मी असं ऐकलं नाही की कुठल्या गाडीला कोणी धडकलंय तर तो स्वतःचा फोन नंबर आणि नाव तिथे वायपरला लावतो तर लोक तर पळून जातात तिकडून. म्हणजे तुम्ही काय करताय हे सगळं? तो म्हणाले नाही आम्ही हरे कृष्ण आंदोलनात आहोत, आम्ही जप करतो. म्हणतो जर तुमचा हरे कृष्ण महामंत्र करून जगन्नाथ रथयात्रेमध्ये अशी मर्सिडीज मध्ये धडकून तुम्ही स्वतःचं नाव आणि नंबर ठेवता, तर म्हणाले तुम्ही खरे भक्त आहात म्हणून. त्यांनी त्या दिवशी 50,000 रुपये दिले. रथयात्रेनंतरचा दिवस आहे हा. पण म्हणाले आज 50,000 देतोय आणि पुढच्या प्रत्येक रथयात्रेमध्ये तुमचा जो सगळा प्रसाद आहे तो मी स्पॉन्सर करीन का? आजपर्यंत लोक पैसे घेऊन जातात माझ्याकडे पण मी चारित्र्य परिवर्तन कधी बघितलं नाही. आज मला लक्षात आलं काय तर कृष्णचंद्र प्रभू म्हणत होते आपल्याला असं वाटतं की परमेश्वराची ख्याती आपण फक्त बोलून पसरवू शकतो. पण म्हणाले मी त्या भक्तांना म्हणालो की तुम्ही पण खूप कीर्तन करता हो. तर ते म्हणाले नाही हो प्रभूजी माझा आवाज पण चांगला नाही, मला प्रवचन पण देता येत नाही. तुम्ही विना ध्वनीचं कीर्तन करता. त्या दिवशीपासून त्या पूर्ण एरियामध्ये नाव पसरलंय की हे हरे कृष्णवाले लोक आहेत, हे खरोखर प्रामाणिक आहेत, हे चोर लोक नाही आहेत, हे जबाबदारीने सेवा करतात. तर म्हणाले त्या कफ परेडमध्ये त्या रथयात्रेचं एक वेगळं स्तर झालं. श्री नित्यानंद प्रभूंबद्दल आपण चर्चा करत होतो. श्री नित्यानंद प्रभू हरिदास ठाकूरांना एक दिवशी म्हणतात, हरिदास हे बघ या गावामध्ये हे जगाई मध्ये आहेत ना, सगळ्यात वाईट वृत्तीचे व्यक्ती मानले जातात आणि सज्जन लोक जेव्हा जगाई मधाईचं दर्शन करायचे तेव्हा जाऊन आधी स्नान करायचे. म्हणतात या जगाई मधाईला जर आपण परिवर्तन केलं तर आपले जे वैद्य आहेत श्री चैतन्य महाप्रभू त्यांचं औषध किती फेमस होईल. लोक म्हणतील जगाईमध्येही परिवर्तित झालं, काय केलं? तर म्हणजे नित्यानंद प्रभूंनी त्यांना हरिनाम दिलं. तर डॉक्टर कधी फेमस होतो? डॉक्टराने स्वतःची किती जाहिरात केली, मी खूप मोठा डॉक्टर आहे, मला परीक्षेमध्ये एवढे कोण हू केअर्स. डॉक्टरची खात्री कधी होते जेव्हा त्याचं औषध काम करतं. अरे हा याला रोग झाला होता, आणि याचा आजार गेला. कोण कोण रे कोण डॉक्टर? तर तसे नित्यानंद प्रभू म्हणतायत श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा आहे पूर्ण जगामध्ये हरिनाम पसरायला पाहिजे. पण पूर्ण जगामध्ये हरिनाम पसरायला आपल्याला सगळ्यात विषम आजार झालेले जगाई मधाई सगळे 4 नियम दररोज नियमाने भंग करणारे जगाई मधाई यांना जर आपण हरिनाम दिला ते जर परिवर्तन झाले तर श्री चैतन्य महाप्रभूंचं औषध पूर्ण जगभर पसरेल. कशासाठी श्री नित्यानंद प्रभूंनी हरिदास ठाकूरांना विनंती केली जगाई मधाईला जाऊन प्रचार करण्याची? तिकडले राजाचे शिपाई जगाई मधाईला घाबरत होते आणि नित्यानंद प्रभू म्हणताय जगाई मधाईला प्रचार. काय भावना होती त्याच्या मागे? श्री चैतन्य महाप्रभूंची ख्याती पसरेल. याला म्हणतात विना ध्वनीचं कीर्तन. हनुमानजी जेव्हा लंकेला निघाले, तेव्हा महेंद्र पर्वतावर बसले होते आणि जोरात म्हणाले जय श्रीराम. त्याला म्हणतात कीर्तन, ध्वनी कीर्तन. जय श्रीराम म्हणाले. पण जय श्रीराम म्हणाल्यानंतर जेव्हा झेप घेतली आणि लंकेला घेतले आणि लंकेमध्ये त्यांनी जे काही केलं त्याच्या मागे हेतू काय होता? लंकेमध्ये जाऊन त्यांनी पूर्ण लंका जाळली, त्याच्या मागे हेतू काय होता हनुमानजींचा? रावणाला सांगतायत ऐक, मी एक वानर आहे रामचंद्रांच्या सैन्यातला. एक वानराने हा धुमाकूळ केलाय. जेव्हा माझे स्वामी येतील तेव्हा तुझं काय होईल? श्री रामचंद्रांची ख्याती पसरवण्यासाठी त्यांनी लंका जाळली. तर जेव्हा जय श्रीराम म्हणाले तेव्हा ध्वनी कीर्तन केलं. आणि जेव्हा लंका जाळली तेव्हा तेव्हा रामचंद्रांची ख्याती पसरवण्यासाठी विना ध्वनीचं कीर्तन केलं. तर म्हणून प्रभू
श्री नित्यानंद, श्रील हरिदास ठाकूर आणि हनुमानजी भक्ताच्या भूमिकेमध्ये आपल्याला शिकवत आहेत. नाम कीर्तन करायचंय, रूप कीर्तन करायचंय, गुण कीर्तन करायचंय, लीला कीर्तन करायचंय, पण या सोबत सोबत विना ध्वनीचं कीर्तन करणं पण आपल्याला शिकायला पाहिजे. अशा प्रकारे आपण जर आपल्या जीवनामध्ये कीर्तन करायचा प्रयत्न केला तर नक्कीच श्रीकृष्ण प्रसन्न होतील आणि आपल्याला खूप खूप आशीर्वाद देतील. तर खूप खूप धन्यवाद. मी इथे विराम देतो. जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. ज्यांना उशीर होत असेल ते पुढे जाऊ शकतात. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी, थँक्यू. जे लास्ट मी जो सांगितलं विनाध्वनीचं कीर्तन, दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे कॅरेक्टर मध्ये जो येतो तो, दॅट इज व्हेरी डिफिकल्ट अँड इन्स्पायरिंग म्हणून एक्झाम्पल. ब्रोजी प्रार्थना ना, खूप प्रार्थना करायची आहे. खूप खूप प्रार्थना करायची आहे. अर्जुनाला श्रीकृष्णांच्या हातातलं साधन बनण्यासाठी खूप काही सोसावं लागलं. पण अर्जुन म्हणतायत की नाही, मला तुमच्या हातातलं साधन बनायचंय, सांगा काय करायचंय म्हणून. आपल्या इच्छेविरुद्ध युद्ध करायला लागलं. अर्जुनाची अजिबात इच्छा नव्हती. अर्जुन वैष्णव आहे. वैष्णव म्हणतात माफ करून टाका त्यांना. मला त्यांनी चोरी केली, माझ्या पत्नीचा अपमान केला, पण श्रीकृष्ण म्हणतात "नाही, माझी इच्छा आहे की युद्ध करायचं म्हणाले, करिष्य वचनम तव." तर आपल्या इच्छेला दाबून श्रीकृष्णांच्या इच्छेनुसार जर जगायचं असेल तर तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, दिवस रात्र आम्हा युद्धाचा प्रसंग. तर कोणी म्हणेल शिवाजी महाराजांचा युद्धाचा प्रसंग दिवस रात्र होता. शिवाजी महाराज दिवस रात्र युद्ध करायचे. तुकाराम महाराज काय अभंग गाता गाता दिवस रात्र आम्हा युद्धाचा प्रसंग. तर तुकाराम महाराज म्हणतात दिवस रात्र आम्हा आंतरिक युद्धाचा प्रसंग. आपल्या इच्छा, परमेश्वराच्या इच्छा, आपल्या इच्छा गुरूंच्या इच्छा, आपल्या इच्छा वैष्णवांच्या इच्छा, याच्यामध्ये जो युद्ध होतो तो युद्ध आहे. दिवस रात्र आम्हा युद्धाचा प्रसंग. म्हणून नेहमी प्रार्थना करायला पाहिजे की नाही, माझ्याकडून ते घडू दे जी श्रीकृष्णांची इच्छा आहे, माझ्याकडून ते घडू दे जी श्री गुरूंची इच्छा आहे. तो लढा आहे, ती साधना आहे. हरे कृष्ण. हरे थँक्यू. कृष्णा. येस. हरे उद्या कृष्णा आपण प्रभूजी, 7 दंडवत वाजता. प्रणाम. या जस्ट मोहनचंद्र प्रभू काहीतरी बोलताय, त्याच्यानंतर उदय नाही पाटील नाही प्रभू नाही, बोलतात. जस्ट येस काही प्रभू. नाही. उद्या उद्या आपण 7 वाजता जॉईन करतोय. आज आपण 7:15 जॉईन केलं, पण उद्या येस प्रभू. रेग्युलर 7:15. आणि 100च्या वर पार्टिसिपंट झाल्यानंतर आपण युट्यूब लाईव्हला पण जातोय, जर कुणाला हे असेल तर कधी काही जॉईनिंग. अडचण आली तर युट्यूब वर आपला जो चॅनल आहे इस्कॉन बारामती, तिथे जाऊ शकतो. थँक्यू प्रभू. येस हरे उदय कृष्णा. पाटील प्रभू. हा प्रभूजी, अगदी खूप छान झाला क्लास. खूप चांगली प्रेरणा मिळाली की सुरुवातीलाच तुम्ही वर्ड आणि सोडचा जो फरक सांगितला, किल्ला आणि तलवारी मधला फरक, तो खूपच भावला. पण घरी म्हणजे बाहेर बोलताना किती छान नम्रतेने बोलतो आणि घरामध्ये शब्द वापरताना किंवा अगदी टेकन फॉर ग्रँटेड घेतो. तर हे व्हायला नको, म्हणून खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं हे, त्याबद्दल धन्यवाद. क्लास खूप छान झाला. थँक्यू सो मच. थँक्यू प्रभू. हरे हरे कृष्ण कृष्णा. प्रभूजी. हरे कृष्णा. येस माताजी. प्रभूजी दंडवत प्रणाम. प्रभूजी दंडवत. लेक्चर ऐकताना सगळे आपण ऐकतोच असं नाही, काही मिस होतात वाक्य, अटेन्शन एवढा राहतच असं नाही. पण जे ऐकतो त्यातलं कितपत आपण आचरणात आणतो ही तर अगदीच दुय्यम गोष्ट आहे. किंवा आपल्यात उतरवायचा आपण प्रयत्न केला तरी किती पर्सेंटेज होतं हे पण माहित नाही. पण जे बी काही ऐकतो आणि आपल्या मनाला भावतं किंवा असं प्रामाणिकपणे वाटतं की हे खूपच अप्रतिम आणि छान आहे किंवा अद्वितीय आहे, तर हे आणि आपल्या इतर लोकांनी, आपल्या कुटुंबातल्या आसपासच्या लोकांनी हे ऐकायला पाहिजे. आणि इथपर्यंत जी लोक पोहोचली नाही त्यासाठी खूप सतत असं वाटतं माझा भाऊ ह्याच्यात आला पाहिजे, माझी बहिणी आली पाहिजे, माझी मुलं सुना आली पाहिजेत, शेजारची माझी मैत्रीण ह्याच्यात आली पाहिजे. हे जेव्हा आपल्याला मनापासून वाटतं त्यावेळेस आपण त्यांना सांगून तळमळीनं ते पर्यंत पोहोचत नाही. पण मग अशा वेळी आपण काय करायचं, त्यांना कसं सांगायचं थोडीशी. मी तुम्हाला सांगू, तुम्ही हम्म. परिणामांकडे लक्ष देऊ नका, पण तुम्ही हात जोडून हम्म. तळमळीने विनंती करा, कृपया एकदा माझ्या खातर कथेसाठी येऊन बसा. माझा मित्र होता कॉलेजमध्ये, मी तेव्हा होतो तेव्हा, तो भक्त होता. त्यांनी मला विनंती केली
की अरे तू येशील का, एक प्रभूजी येतात आणि एक क्लास देतात. तर मी म्हटलं नक्की ये. आणि माझ्या मनामध्ये भावना होते अजिबात जाणार नाही. मला परमेश्वरामध्ये अजिबात विश्वास नव्हता, मी नास्तिक व्यक्ती होतो. पण त्या मित्राने म्हटलं तर त्याला नाही कसं म्हणायचं, म्हणून मी त्याला म्हटलं की नक्की येणार. अजिबात गेलो नाही. दुसऱ्यांदा तरी म्हटलं अरे तू येशील का, आज पुन्हा तो क्लास आहे. नक्की येणार, एकदम पक्का नक्की येणार. आणि मनात म्हटलंय अजिबात जाणार नाही. का? कारण मी म्हंटल मला हे सगळं धर्म, कृष्ण, गीता वगैरे माझं काही घेणं देणंच नाहीये, मला त्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. तिसऱ्यांदा तो मित्र माझा आला आणि मला म्हणाला अरे तू येशील का आज. म्हटलं नक्की येणार. मग त्याला लक्षात आलं की मी खेळ खेळतोय त्याच्यासोबत. मग मला म्हणाला बघ, मी ना तुला जबरदस्ती करत नाही, पण माझी एक विनंती आहे. जर आपण प्रयोग न करता एखादी गोष्ट स्वीकारली तर त्याला अंधश्रद्धा म्हणतात. आणि अंधश्रद्धा चुकीची आहे. कुठली गोष्ट मी स्वीकारली पण मला माहितीच नाही ती गोष्ट काय, तर ती अंधश्रद्धा आहे आणि अंधश्रद्धा चुकीची आहे. मला म्हणाला तशाच प्रकारे एखादी गोष्ट न अनुभवता नाकारणे, माहिती नाही की ती गोष्ट काय आहे आणि तू न विचारता नाकारतोयस त्याला, ती पण अंधश्रद्धा आहे आणि ती पण चुकीची आहे. बाप रे, म्हटलं काय हा माणूस आहे. मला म्हणतोय अंधश्रद्धा आहे माझी, कथेला न येता मी कथेला नाव कसं ठेवू शकतो. मग मी पण थोडा उठलो. मग त्या दिवशी कथेला गेलो. तो माझा पहिला लेक्चर होता. त्या लेक्चर नंतर एकही लेक्चर मिस नाही केलं, कारण त्या लेक्चर मध्ये मला लक्षात आलं हे जे वक्ते आहेत हे आकाशातल्या ढगांसारखं नाही बोलत आहेत, हे जमिनीवर चालणाऱ्या व्यक्तींसारखं बोलतायत, प्रॅक्टिकल बोलतायत. म्हणून तर म्हणून एक आपल्याला विश्वास पाहिजे की बाकीचे लोक काय कथा करतात माहित नाही, पण प्रभुपादांच्या गुरु शिष्य परंपरेमध्ये जी कथा होते ती पृथ्वीवर चालणाऱ्या व्यक्तींसाठी कथा होते. आकाशामध्ये ढगांच्या पाठीमागे लपणाऱ्या देवतांसाठी ती कथा नसते. आता जेव्हा ज्या लोकांना मी विचारतो की कथा कशी वाटेल, तेव्हा प्रॅक्टिकल होती, आपल्यासाठी अनुकरणीय होती आणि अनुसरणीय होती. नुसतं त्यांनी तसं केलं आणि यांनी असं केलं ही कथा तर कोणीही करू शकतो. ते तर दादा दादी की कहाणी आहेत. तर म्हणून माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये मला कधीच कथेमध्ये भाग नव्हता घ्यायचा, पण एका मित्राने मला वारंवार विनंती केली आणि मला एक दिवशी त्यांनी धरलं आणि म्हणाला एकदा ये. आणि मला काय म्हणाला तो मित्र, जर तुला ती कथा नाही आवडली मी आयुष्यामध्ये तुला परत कधी विनंती नाही करणार, पण तू एकदा पण न येता नाकारू कसं शकतोस. मग मला म्हटलं ठीक आहे. तर त्याचा परिणाम असा आहे की आज मी तुमच्या समोर उभा आहे आणि भक्ती करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमच्या सत्संगामध्ये वारंवार यायचं मला सौभाग्य मिळतं. तर म्हणून माताजी, कधीही निराश होऊ नका, नेहमी विनंती करा. एक ना एक दिवशी त्या व्यक्तीला वाटेल अरे हे माताजी दररोज मला विनंती करतात, काहीतरी यांनी असं अनुभवलंय जे त्यांना प्रेरणा देत आहे. एक दिवशी या व्यक्तीच्या शांत राहण्यासाठी, थोडस त्यांना गप्प करण्यासाठी का होईना पण मी जातो. आणि त्या दिवशी जर युवराज हरी प्रभू, लोकेश्वर कृष्ण प्रभू, मोहनचंद्र प्रभू, राघवेंद्र प्रभू यांनी जर उत्कृष्ट कथा केली असेल तर म्हणतील माताजी काय तुम्ही आम्हाला एवढे दिवस वंचित ठेवलं. अशा कथा जर आम्हाला ऐकायला मिळाल्या असत्या आधीपासून तर आमचं जीवन परिवर्तित झालं असतं. तर डोंट वरी माताजी, प्रयत्न करत राहा. आपले एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद आहेत. एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांमुळे आपण आज आहोत, जे काही आहे ते त्यांच्यासाठी आपण करत आहोत. त्यांना पण भक्तिसिद्धांत सरस्वतींची कथा ऐकायची अजिबात इच्छा नव्हती. त्यांचा एक मित्र होता नरेंद्र मल्लिक म्हणून. नरेंद्र मल्लिक म्हणतो अभय बाबूला, चल रे एक मोठे साधू आहेत माझ्यासोबत. म्हणाले मला काय साधूंचा वगैरे यायचं नाही, मी बघितलेत साधू कसे आहेत. अरे नाही नाही, हे चांगले साधू आहेत, मला चांगले साधू कसे असतात ते पण माहिती आहे. म्हणाला अरे मी एकच विनंती करतो, एकदा माझ्यासोबत ये. जर तुला वाटलं की हे साधू काहीतरी काय बुवा बुवा सारखं काहीतरी बोलतायत, भोंदूगिरी काहीतरी करतायत, मी तुला परत कधी बोलवणार नाही. अभय बाबू यांना साधूंना भेटण्याचा कंटाळा आला होता. त्या दिवशी नरेंद्र मलिकनी विनवण्या केल्यामुळे भक्तिसिद्धांत सरस्वतींना भेटायला गेले. आणि त्या पहिल्या भेटीमध्ये भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणाले तुम्ही इंग्रजी भाषेत प्रचार का नाही करत. त्या दिवसापासून या पृथ्वीचं भविष्य बदललं. तर त्या नरेंद्र मल्लिकला आपले कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम की अभय बाबूला फरफटत भक्तिसिद्धांत सरस्वतींकडे घेऊन गेले आणि म्हणाले नाही एकदा तू भक्तिसिद्धांत सरस्वतींकडून ऐक म्हणून. तसं आपण पण अभय बाबू तर नाहीये आपण, पण आपण नरेंद्र मलिक बनू शकतो आणि लोकांच्या पाया पडू शकतो आणि म्हणू शकतो एकदा केवळ आमच्या मंदिरात येऊन कथा ऐका,
जर तुम्हाला नाही आवडली, मी पुन्हा कधी तुम्हाला काहीही जबरदस्ती करणार नाही. पण न अनुभवता नाकारणं हे योग्य नाही. तर म्हणून माताजी अजिबात चिंता करू नका, प्रयत्न चालू ठेवा. श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपी आहेत. त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये पण आहेत. म्हणतील ऐक, या माताजींचं ऐक, चुपचाप जा मंदिरात, नक्की होईल माताजी, चिंता करू नका. थँक्यू. थँक्यू प्रभूजी. थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. या नरेंद्र मलिक प्रभूजींना आणि तुमच्या मित्र प्रभूजींना आमच्या सर्वांकडून अगणित कोटी कोटी धन्यवाद. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. व्हेरी गुड. हरे कृष्णा. येस. हा बोला प्रभूजी, तुम्ही बोला. हरे कृष्णा. गुरुजी, येस कप प्रभूजी. परेड मधल्या रथयात्रेचं जे तुम्ही सुंदर वर्णन केलं, तर खरं ते जे काही विनाध्वनी जे संकीर्तन आहे, तर त्याच्यामुळे जे परिणाम होतोय, म्हणजे शब्दांपेक्षा कृती तशा पद्धतीची करणं ही किती प्रभावित करते हे याच्यामधून लक्षात आलं. धन्यवाद गुरुजी, खूप खूप. मी बारामतीतलं एक उदाहरण देतो तुम्हाला. आपण जेव्हा पहिल्यांदा रथयात्रा सुरू केली मागच्या वर्षी, तेव्हा जगदाळे प्रभू आहे, जगदाळे प्रभूंना टीएमसीने सेवा दिली की पुण्याहून जाऊन ते मंदिर रथ घेऊन या तुम्ही म्हणून. तर त्यांना या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं काही कळत नाही. ते बिचारे IT वाले आहेत, कम्प्युटर वाले आहेत, पण त्यांना सेवा दिली, कधी नाही नाही म्हणाले, निगडीपर्यंत गेले. पण सोबत त्यांच्या एका मित्राला घेऊन गेले, त्यांची मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे एक कारखाना आहे, त्या प्रभूजींना घेऊन गेले. त्या प्रभूजी जे आहेत, ते कारखानेवाले जे आहेत, त्यांचा भक्तीशी काही संबंध नाही, त्यांना हरिनामाशी काही संबंध नाही, पण एका मित्राची मदत करायला निगडीपर्यंत गेले, रात्री प्रवास करून. कारण तो एवढा मोठा दिवसा आणला तर पोलीस पकडतात. तर रात्री प्रवास करून तो सकाळी 5 वाजेपर्यंत मंदिरात आणला. या वर्षी जेव्हा रथयात्रा केली, तेव्हा पुन्हा जगदाळे प्रभूंना सेवा दिली. तर जगदाळे प्रभू पुन्हा त्या मित्राला घेऊन गेले. त्या मित्राचा भक्तीशी काही संबंध नाही, पण त्याला माहितीये की नाही, हे दिनेश जगदाळे प्रभू आहेत, अत्यंत सज्जन व्यक्ती आहेत. त्यांचा व्यवहार, त्यांचं बोलणं हे नेहमी नम्र असतं, कधी कोणाला खडसावून बोलत नाहीत वगैरे. त्यामुळे मैत्रीचं नातं सांभाळण्यासाठी हे जे एक प्रभू आहेत, ते 2 वेळा त्यांनी जगन्नाथ रथयात्रा पुण्याहून आणायची सेवा केली. आणि आता जन्माष्टमी झाली, जन्माष्टमीनंतर जेव्हा गीता कोर्स होता, तेव्हा खेडकर प्रभूंनी गीता कोर्स केला, त्याच्यामध्ये ते प्रभूजी येऊन बसले. आणि त्याच्यानंतर जेव्हा संवर्धन कोर्स केला, तर या रविवारी मी संवर्धन कोर्स दिला, त्याच्यामध्ये जपावर बोललो मी. आणि त्या जपामध्ये जेव्हा बोललो, त्याच्यानंतर मला येऊन भेटले आणि म्हणाले, प्रभूजी, मी तो व्यक्ती आहे जो रथाला फक्त डिसमॅन्टल कसं करायचं आणि अरेंज कसं करायचं याच्यासाठी जगदाळे प्रभूंसोबत गेलो. मागच्या वर्षी मी ती सेवा केली, या वर्षी ती सेवा केली, आणि त्याच्यामुळे माझ्यामध्ये परिवर्तन झालं. आणि आज मी गीता कोर्स केलाय, आणि आज मी तुमच्या यायला आलो. आपल्या मंदिराचे जे प्लेट्स आहेत, त्याच्यावर माहितीये इस्कॉन बारामती छापलेलं आहे. ते पण आपला जो तेजस फडतरेने सांगितलं की आपल्याला त्या प्लेटवरचे छापायचंय, तो याच्या कारखान्यात होईल म्हणून. तर त्यांनी भक्त नसताना रथयात्रेची 2 वेळा सेवा केली. तेजसने सांगितल्यामुळे ते इस्कॉन बारामती छापून दिलं. आणि हे सगळं करताना त्याच्या मनात एकच होतं की अरे, कोणी भक्त काहीतरी विनंती करतं तर करूया आपण. तर जगदाळे प्रभू, तेजस आणि फडतरे प्रभू यांच्यामुळे मैत्रीची जी भावना आहे, त्याच्यामुळे ते व्यक्ती आज खेडकर प्रभूंच्या गीता कोर्स मध्ये आलेत आणि त्या संवर्धन मध्ये आलेत. त्यांचं आज चॅन्टिंग वगैरे करतायत ते. तर अशा प्रकारे बारामतीमध्ये पण विना ध्वनीचं कीर्तन चालू आहे. आपल्याला माहिती नाही, आपला जो स्पीकरवर जो कीर्तन चालतो तो फक्त 4 बिल्डिंग पर्यंत पोहोचतो, पण विना ध्वनीचा जो कीर्तन आहे तो कुठे कुठे पोहोचतो आपल्याला माहिती नाही. तो थँक्यू खेडकर प्रभू. बरं, या व्यक्तीचं नाव आहे घाटगे प्रभू. आता हे घाटगे प्रभू आहेत, हे जगदाळे प्रभूंच्या विना ध्वनीच्या कीर्तनाने आकर्षित होऊन आज नाम कीर्तन पण करतात. बारामतीतली ही गोष्ट आहे. हरे कृष्ण. हरी बोल, हरी बोल. थँक्यू प्रभूजी. थँक्यू. हरे कृष्णा. हा प्रभूजी, येस. खूप छान क्लास दिला आणि खूप इन्स्पायरिंग आज वाटलं. खूप छान उदाहरणं दिले. माझा एक प्रश्न होता की तुम्ही श्रील प्रभुपादांचं उदाहरण सांगितलं एक, की म्हणजे त्यांनी कसं काही भक्त म्हणजे चॅन्टिंग करताना कशा पद्धतीने आपल्याकडून बोलणं वगैरे होतं. तर असा एक प्रश्न त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारला. तेव्हा श्रील प्रभुपाद ते पाण्याचं मडक्याचं उदाहरण देतात त्या बाईचं. तर मला असा प्रश्न पडला की जेव्हा आपण सुरुवातीला भक्तीमध्ये येतो, त्यावेळेस आपण जे हरिनाम घेतो, ते खूप प्रयत्न करतो ॲटलीस्ट प्रामाणिकतेने घेण्याचा. आणि काही वर्ष जातात
आणि आपल्याला पण ते नकळतपणे ते कॅज्युअली घ्यायची सवय लागून जाते. फक्त आता याच्यामध्ये प्रभुपादांनी जे श्रील प्रभुपादांनी दिलेलं उत्तर आणि आपण जे करतो, याच्यामध्ये चेतनेतला फरक आहे खूप मोठा. तर मग आपण पण ते अगदी सहजतेने बोलताना, हातात, कुठेही जिथं दिसेल तिथे बऱ्यापैकी चॅटिंग आपलं असंच संपून जातं. संपूर्णच म्हणावं लागेल त्याला, खरं नाही म्हणण्यापेक्षा. तर मग ही जी सहजता येते हरिनामाच्या बाबतीतली, सहजता म्हणण्यापेक्षा ग्रँटेड पकडतो किंवा सहजपणे गोष्टी करतो. तर या गोष्टी घडू नये आपल्याकडून. तर याच्यासाठी आपण कसं अलर्ट राहिलं पाहिजे? नेहमी माहिती पाहिजे की हरिनाम ही एक भेट वस्तू आहे. आपण पुण्य करून हरिनामाला कमवू नाही शकत. पुण्य करून आपण स्वर्ग कमवू शकतो. पुण्य करून आपण पैसे मिळवू शकतो, श्रीमंत घरामध्ये जन्म घेऊ शकतो. पण परमेश्वराचं नाम ग्रहण करण्यासाठी काय लागतं आपलं? फक्त कृपा. श्री चैतन्य महाप्रभूंनी विचार न करता आपल्याला दिले. तर कृपा जेव्हा कोणी व्यक्ती देतात, जर आपली ती पात्रता नाहीये, तर ते व्यक्ती ती कृपा काढून पण घेऊ शकतात. मी समजा अभ्यास केलाय आणि अभ्यासाच्या जोरावर मी मार्क कमावले, तर टीचर ते मार्क काढून नाही घेऊ शकत. कारण मी मी ते उत्तर लिहिले, मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिलंय मी, तर तुम्ही मार्क काढून कसे घेऊ शकता? पण समजा मी अभ्यासच नाही केलाय आणि मी काही पेपर पूर्ण माझा कोरा ठेवलाय आणि टीचरनी बघितलं नाही हा चांगला मुलगा आहे, हा कधी कोणाला त्रास नाही देत, बाकीचे मुलं अभ्यास करतात पण लोकांना त्रास देतात, त्या अनुषंगाने समजा मला 40 मार्क दिले टीचरनी, कशासाठी दिले? फुकट दिलेत. त्याला ग्रेस मार्क्स म्हणतात, त्याला कृपा म्हणतात. जर मी पेपर माझा कोरा ठेवलाय आणि टीचरने मला 40 मार्क दिले आणि ते 40 मार्क बघून मी टीचरला डोळा दाखवला, "हा, हा, हा, काय तुम्हाला काय कळत नाही वगैरे", तर टीचर म्हणतील इतरांनी काहीतरी लिहिलंय म्हणून मी मार्क दिले आणि म्हणून मी ते काढून घेऊ नाही शकत. तू काही न लिहिता मी तुला मार्क दिले होते, आता तू मला डोळा दाखवतो तर मी ते काढून घेऊ शकते. तर म्हणून हरिनाम आणि वैष्णवांचा संघ हा आपल्यामधून कोण मला सांगेल आपण काय पूर्वजन्मी केलं की या जन्मामध्ये आपल्याला वैष्णवांचा संघ मिळाला? कोणी अनम्यूट करून सांगेल मला? काय तुम्ही राजसूय यज्ञ केला, काय तुम्ही दान धर्म केला, काय तुम्ही तीर्थाटन केलं, काय तुम्ही गंगा नदीमध्ये 6 महिने त्या थंड पाण्यामध्ये जाऊन बसले होतात, काय तपस्या केली आपण की या जन्मामध्ये शिल प्रभुपादांसारखे आचार्य आणि त्यांच्या गुरु शिष्य परंपरेमध्ये आणि हे ग्रंथ आणि हा हरिनाम, प्रेम हरिनाम, नुसता तो मुक्ती देणारा हरिनाम नाहीये, गोलोक वृंदावनामध्ये राधाराणीचं प्रेम देणारा हरिनाम आपल्याला मिळालंय. काय आपण केलंय किंवा काय तुम्ही केलंय? मी तर काही नाही केलं, पण तुम्ही सांगा काय केलंय, काय दान केलंय, काय धर्म केलाय, काय तपस्या केली, कोण सांगणार मला? खरं तर भक्तांची काहीच नाही अनन्य प्रभूजी, कृपा. केवळ अहेतुकी कृपा मिळाल्यामुळे झालंय हे गॉडलेस सगळं. मर्सी. म्हणून थँक्यू. म्हणून जर कृपा मिळाली आहे ना, तर त्या कृपेला अधिक आपल्याला काळजी घ्यायला लागेल, कारण जो कृपा देतो तो कृपा काढून घेऊ शकतो. पगार आहे ना, पगार पगार आपण कमवतो आणि कारण आपण काम केलं तर पगार कमवतो, पगार काढून नाही घेऊ शकत. पण कृपा जेव्हा देतात ते काढून घेऊ शकतो. तर आपल्याला नेहमी माहिती पाहिजे आपली पात्रता नाहीये, आपल्याला भीक मिळाली, आपल्याला भिक्षा मिळाली, तर त्या भिक्षेला सांभाळून ठेवायला पाहिजे. कधी वैष्णवांचा संघ कॅज्युअली नाही घ्यायला पाहिजे, कधी हरिनाम कॅज्युअली नाही घ्यायला पाहिजे, कधीही कृष्ण कथा, अरे काय कृष्ण कथा दर शनिवारी होत असते, जाऊ दे मरू दे. श्रीकृष्ण आपल्याला अशा परिस्थितीमध्ये टाकतील तिथे आपण रडू, तिथे इंटरनेट पण नाही येणार, तिथे युट्यूबची रेंज नाही येणार आणि आपण म्हणू कोणतरी वैष्णव दिसू दे, कोणतरी कथा सांगू दे, कोणतरी मला कृष्णाबद्दल सांगा. आज आपल्याला प्रभुपादांच्या कृपेने इतका प्रचूर संघ मिळालाय. इथे हात लावला तर वैष्णव, इथे हात लावला तर वैष्णव, 2 पाऊल पुढे टाकलं तर वैष्णव, 2 पाऊल डान्सिंग मध्ये मागे गेलं तर कोणाच्या तरी वैष्णवाच्या पाया लागतो. काय सौभाग्य आहे आपलं. इतो नरसिंहा परतो नरसिंहा, येतो येतो यामी ततो नरसिंहा, तसं प्रभुपादांमुळे इतो वैष्णव ततो वैष्णव, येतो येतो यामी ततो वैष्णव. तर आपलं खूप मोठं सौभाग्य आहे, इतके वैष्णव आहे, इतकं ग्रंथ वितरण होत आहे, इतकं कीर्तन चालू आहे, इतक्या यात्रा चालू आहे. या सगळ्या गोष्टीची आपली पात्रता नाहीये, आपला पगार नाहीये, हे आपल्याला दिलेली भिक्षा आहे. शिल प्रभुपादांना कोटी कोटी वंदन. अशा प्रकारे अमृत हे पाण्यासारखं वाटतंय प्रभुपाद. म्हणून माताजी मी स्वतःला बोलतोय, कधीही वैष्णवांचा संघ आपण लाईटली नाही घ्यायला पाहिजे. हातातली बीड बॅग कधी वजनी नाही व्हायला पाहिजे.
काय हे गुरु महाराजांनी वजन दिलं हातामध्ये, हात मोडला माझा जप करता करता. नाहीतर मग जेलमध्ये खडी फोडता फोडता हात दुखतील. जेलमध्ये खडी फोडता फोडता हात जर दुखायचे नसतील तर बेटर आहे की हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. तो प्रश्नाचं उत्तर हे आहे, आपलं जे भौतिक चेतनेने व्याप्त मन आहे, भौतिक चेतनेने आच्छन्न असलेलं मन आहे, हे आपल्याला फसवणार. म्हणून भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणायचे, सकाळी उठल्यावर आपल्या मनाला शूज चपलेने मारा आणि रात्री झोपताना आपल्या मनाला झाडूने मारा. मनाकडे अजिबात लक्ष देऊ नका. मन हे वाईट आहे. मन आपल्याला त्या गोष्टींना किंमत द्यायला शिकवतं, ते निरर्थक गोष्टी आहेत. आणि मन आपल्याला जे मौल्यवान गोष्टी आहेत त्याला तुच्छ बघायला शिकवतं. या मनाने आपल्याला आयुष्यभर फसवलंय, जन्मोजन्मी फसवलंय. या मनाला सांगा, हे मना, माझी फक्त एकच विनंती आहे तुला, थोडस माझ्या शेजारी बस आणि परमेश्वराची स्तुती कर. कीर्तन करायचं, जिथे कीर्तन होते तिथे जाऊन बसायचं, जिथे कथा होते तिथे येऊन बसायचं. आणि जसं सनातन गोस्वामी म्हणाले, लोखंडाच्या साखळीने श्रीकृष्णांना बांधून ठेवायचं. कधी आपण मनामध्ये सत्संगाप्रती, वैष्णवांप्रती, आपल्याला जी मिळालेली भेटवस्तू आहे त्याच्याप्रती कधीही भावना नाही यायला पाहिजे, मी मोठा वैष्णव झालोय, मला तर हे हक्क आहे माझा. अजिबात हक्क नाहीये. प्रसाद कधी फेकू नये. हरिनामाला कधी लाईटली घेऊ नये. यात्रा जी मिळते खूप मोठं सौभाग्य आहे. आजारी असो, घरी काहीतरी असेल तर प्रत्येक यात्रेमध्ये आपण यायला पाहिजे, कारण ती यात्रा परत नाही. 2022 मध्ये समजा आपण वृंदावनला गेलो होतो, 2022 ची यात्रा परत नाही होणार. 2025 मध्ये आपण पुन्हा एकदा वृंदावनला जाऊ, पण 2022 ची वृंदावन यात्रा 2025 मध्ये नाही होणार. मग कुठली यात्रा मिस करू शकतो, कुठलं प्रवचन मिस करू शकतो, कुठली एकादशी मिस करू शकतो, कुठला प्रसाद फेकू शकतो? प्रत्येक प्रसाद मौल्यवान आहे, प्रत्येक एकादशी मौल्यवान आहे, प्रत्येक यात्रा मौल्यवान आहे. हा, खरोखर काही वास्तविक अडचणी असतील तर मार्गदर्शन घेऊन आपण त्याला हँडल करायला पाहिजे, पण क्षण क्षण महत्वाचा आहे. तो माताजी, माझ्याकडून हेच उत्तर आहे की आपली अपात्रता जेव्हा आपण लक्षात घेऊ तेव्हा लक्षात येईल की बापरे, हे सगळं फुकट मिळालंय, सांभाळून ठेवायला पाहिजे. मग आपण प्रत्येकासमोर नेहमी नम्र राहू. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी, खूप छान उत्तर दिलं. खूप छान. आपण किती हे आहोत, आपली स्वतःची स्तर काय आहे आणि जे काही मिळाले त्याप्रती आपण कृतज्ञ राहून ते सांभाळून ठेवणं सार मिळालं. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. थँक्यू. हरे कृष्ण. आपण इथे थांबूया, पुन्हा उद्या भेटायचंच आहे. जय श्रील प्रभुपाद की जय. जय श्री प्रल्हाद महाराज की जय. जय जय श्री सुखदेव गोस्वामी की जय. अनंत जय कोटी वैष्णव वृंद की जय. जय जय. जय गुरुदेव. हरी बोल. हरे थँक्यू हरी कृष्ण. बोल, हरी हरे बोल. कृष्ण. थँक्यू प्रभूजी. थँक्यू प्रभूजी. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. हरे 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 हरे.